7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात गीता ज्ञानदाता सांगतात की माझ्या या ज्ञानाचा आश्रय घेऊन आणि जो जरा आणि मरण यातून सुटण्यासाठीच प्रयत्नशील आहे, तो त्या तत्ब्रह्मला आणि संपूर्ण अध्यात्माला, संपूर्ण कर्माला जाणतात, परिचित आहेत. 8व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकात गीता ज्ञानदात्याला अर्जुनानं विचारलं, किम तद्ब्रह्म, जे जरा आणि मरणापासून, जरा म्हणजे वृद्धावस्था, मरण म्हणजे मृत्यू, ह्या दोन्ही संकटांपासून निवारण होण्यासाठी साधनारत आहेत. तर असं ते तत्ब्रह्म काय आहे, काय आहे ते अध्यात्म, काय आहे ते कर्म, ते मला सांगा. 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने सांगितलं की ते परमाक्षर ब्रह्म आहे. ते परमाक्षर ब्रह्म आहे, ते जाणल्यावरच साधक जरा आणि मरण यातून सुटण्याचा प्रयत्न करतो. इथल्या कोणत्याही वस्तूची तो अपेक्षा करत नाही तत्वदर्शी संताकडून हे ज्ञान प्राप्त केल्यावर. आता पहा अध्याय नंबर 7, श्रीमद भगवद्गीता, अध्याय 7, श्लोक नंबर 28, 29. यात काय सांगितलं आहे? जरा मरण मोक्षाय. जरा म्हणजे वृद्धावस्था, मरण म्हणजे मृत्यू, मोक्षाय म्हणजे त्यापासून सुटण्यासाठी, मोक्षासाठी. माम आश्रित्य यतंती ये ते ब्रह्मतत्विदु कृस्त्रम अध्यात्मम कर्मच अखिलम. अनुवाद इथे पाहूया पुढच्या पानावर. जो मला शरण येऊन, ये माम आश्रित त्याचा अर्थ आहे जे ज्ञान मी सांगितलं त्याचा आश्रय करून तत्वदर्शी संताचा शोध घेतो, तर तो जो मला शरण येऊन जरा आणि मरणसे, जरा म्हणजे वृद्धावस्था, सुटण्यासाठी, मरण म्हणजे मृत्यू, जरा आणि मरण यातून सुटण्यासाठी जे प्रयत्न करतात, जे यत्न करतात, ते पुरुष वे साधक तत्ब्रह्म. पहा, तत् ब्रह्म, ब्रह्म, ब्रह्म को, आणि संपूर्ण अध्यात्माला जाणतात, कर्माला जाणतात. हे 30व्या श्लोकात सांगतात ते मला जाणतात, मला प्राप्त होतात. आता ह्या इथे पहा समांतर 8व्यामध्ये अर्जुनाने प्रश्न केला की किम तद्ब्रह्म, किम अध्यात्मम, किम कर्म पुरुषोत्तम, अधिभूतम च किम प्रोक्तम, अधिदैवम किम उच्यते. हे पुरुषोत्तम, हे ब्रह्म काय आहे? त्याचं उत्तर गीता ज्ञानदात्याने हे अध्याय नंबर हा आपण 8 वाचत आहोत, याच्या 3ऱ्यामध्ये दिलं आहे की ते परमाक्षर ब्रह्म आहे. बस पुण्यात्म्यांनो, इथून आपण एवढंच घेणार होतो, ते परमाक्षर ब्रह्म आहे. आता आपण याला परमाक्षर ब्रह्म म्हणा किंवा परमाक्षर पुरुष म्हणा. पुरुष म्हणजे प्रभू, परमात्मा, आणि ब्रह्म म्हणजे पण परमात्मा. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951, 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.